हॅलो मित्रांनो, कसे आहात? शुभ सकाळ. हे बघा माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. मला सकाळी प्रथम उठून चूल पेटवून पाणी गरम करण्यासाठी ठेवावे लागते. हे बघा आमचे कोंबड्याचे जाळे. मला सकाळी लवकर उठून पहिल्यांदा कोंबड्या सोडाव्या लागतात. सकाळी उठून कोंबड्यांना काहीतरी खायला टाकायला लागते. हे बघा कोंबड्या आमच्या खायला खात आहेत. हा बघा गावचा सकाळचा व्ह्यू किती छान आहे. हे आमच्या घरासमोरचा व्ह्यू आहे. बघा आमचा सगळ्यात लवकर उठणारा मेंबर. आमच्या रात्री किचनमध्ये धुतलेली भांडी मी रात्री सकाळी तशीच ठेवते आणि सकाळी लवकर उठून ती भांडी लावते. हे माझं सकाळी उठल्याचे पहिले काम असते. हे बघा माझ्या कामाची सुरुवात अशी होते. प्रथम उठून मला सकाळी झाडू मारावा लागतो आणि माझ्या कामाची सुरुवात इथूनच होते. किचनची सुरुवात माझी झाडूपासून होते. आता मी इथून पुढे माझ्या कामाला झाडू मारून मी नंतर भात घालणार. गावाकडे थंडी खूप असल्यामुळे मला पहिल्यांदा प्रथम मी चहा ठेवते आणि चहा पिल्याशिवाय मला काहीच काम सुचत नाही. हे बघा मी आता चहा ठेवला आहे. चहा ठेवल्यानंतर मी थोडा भात घालून घेते. मी आता भात घालण्यासाठी तांदूळ घेते. तांदूळ घेऊन तांदूळ साफ करते आणि ह्या रेशनिंगचे तांदूळ आहेत. त्याच्यामध्ये खूप आळे असतात. त्यामुळे तांदूळ मला व्यवस्थित साफ करावे लागतात. ही बघा आमची आजीबाई आत्ताशी उठलेली आहे आणि बघा मी आता तांदूळ साफ करते. तांदूळ साफ करून घेते. आमचे घरचे तांदूळ संपलेले आहेत. त्याच्यासाठी मी आता 4 दिवस रेशनिंगचे भात करत आहोत. हे बघा आता मी तांदूळ साफ करून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा तांदूळ धुवून घेते. तांदूळ धुवून घेऊन रेशनिंगचा तांदूळ असल्यामुळे 2-3दा तांदूळ धुवावा लागतो आणि त्यानंतर मी आता बघा भात घालत आहे. भातात थोडंसं मीठ घालून मी गॅसवर आता ठेवत आहे. गावाला थंडी खूप असल्यामुळे पाण्यात हातसुद्धा घालावा वाटत नाही आणि मी आता भात पण ठेवलेला आहे. तिकडे माझे पाणी तापलेले आहे. मी आता अंघोळीसाठी निघालेले आहे. माझी आता अंघोळ झालेली आहे. मी देवपूजा करते. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर जाऊन लॉंग व्हिडिओला व्हिजिट द्या. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे.